आमचं ना अचानक चिखलदऱ्याला जायचा प्लॅनिंग ठरलं फॅमिलीचा आणि अचानक ठरल्यामुळे माझ्याकडे काही फॅन्सी ड्रेस वगैरे नव्हते. मग मिशोवरून ऑर्डर केलेली एक साडी होती रेनबो. मग मी तीच घालून घेतली. खूप छान दिसत होती ही साडी आणि सकाळीच उठून ना व्हेज बिर्याणी करून घेतली होती सोबत घ्यायला. आणि जवळपास आम्ही सकाळी 9:30 वाजता घरून निघालो. आणि फिरायला जायचा आनंद ना काय असतो हे त्यांना विचारा जे कधीच फिरायला जात नाही, म्हणजेच मी. आणि त्यातल्या त्यात हिल स्टेशन म्हटलं ना तर खूप भारीच वाटते. आणि आम्हाला ना नुसताच चिखलदऱ्याचा जसा रस्ता लागला तेव्हा एवढा भारी व्ह्यू दिसत होता ना की ते शब्दात सांगू पण शकत नाही. सगळीकडे धुकंच धुकं होतं आणि समोरची गाडी पण दिसत नव्हती लवकर. खूप भारी व्ह्यू होता तिथला. खूप मोठे मोठे पहाड ना एकदम जवळ आल्यासारखे वाटत होते. मग काय तिथे पोहोचल्याच ना भारी भूक लागली होती. पोटामध्ये काय खाऊ काय नाही असं वाटलं होतं. तिथे गेल्यावर चिप्सचे पॉकेट वगैरे घेतले आणि माझ्या मुलाला म्हणजे माझ्या चिकूला पण खूप भूक लागली होती. आधी पोटोबा केला आणि मग निघालो आम्ही भीमकुंड पाहायला. तिथून 1 किलोमीटरवर होतं. मग आम्ही तिथलीच गाडी केली आणि खूप मज्जा आली त्या गाडीमध्ये. हे बघा आमचे काही फोटोज वगैरे होते. आणि खरंच असा व्ह्यू कुठे आपल्याकडे पाहायला मिळतो. खरंच वातावरणाशी ना अशी जवळीक झाली होती काही मिनिटांसाठी ना तिथून परत यायला अजिबात मन करत नव्हतं. खूप मज्जा केली आम्ही तिथे गेल्यावर. खरंच तुम्ही पण ना चिखलदऱ्याला एकदा नक्की भेट द्या. खूप छान वाटतं. एवढं धुकं असतं तिथं पावसाळ्यामध्ये आणि जमलंच तर तुम्ही हिवाळ्यात जा, कारण की तिथे ना धुकं असल्यामुळे आम्हाला काहीच दिसू शकलं नाही. खरंच खूप भारी वातावरण आहे चिखलदऱ्याचं. तुम्ही पण एकदा नक्की जा. आणि एवढी सारी मज्जा करून खरंच ना घरी यायला अजिबात मन होत नव्हतं. पण काय करणार, टाईम झाला तर आपल्याला जावं तर लागतंच ना. चला तर मग आपणही भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.